कुमारी देवी जो कि दरोंदा की रहने वाली हैं। तयारी उद्याची चालू आहे। आजची तारीख आहे 28 आणि पाहू शकता तुम्ही इतकी भीड भाड आहे, एकदम फुली क्राऊड झाला आहे इथं आणि मला पण जागा नाही आहे, त्यासाठी मी इथं एक आलो आहे व्हिडिओ काढण्यासाठी। आणि पूर्ण बायकर्स आहे एका साईडनी आणि एका साईडनी पूर्ण चालणारे आहे पायाने। सो असा आहे हा क्राऊड आहे महाकुंभाकडे जाणारा आणि तिथं लिहून पण आहे दिव्य कुंभ महाकुंभ 2025 आणि हा क्राऊड आहे येणारा। हा क्राऊड आहे जाणारा महाकुंभासाठी, उद्याच्या स्नानासाठी सगळेजण चाललेत। मी पण इथंच आहे आणि मी पण चाललोय। स्वयंसेवकही कार्यरत आहे, बिना विशुल्क न कोणती पगाराची अपेक्षा करता स्वतःहून सेवा देत आहेत रात्रंदिवस। सो हे मला पाहून लय मस्त वाटत आहे की स्वयंसेवक कार्यरत आहे, लय भारी वाटलं। स्वयंसेवक कार्य करताना धर्म आणि देशात आणि संस्कृतीसाठी नेहमी कार्यरत असतो आपला स्वयंसेवक। भंडारा पण चालू आहे खाली उतरल्यानंतर। बापरे, बिजनेस, दिस इज बिजनेस। बिजनेस भी चालू है ना, ये क्या है? छोड़ने का बिजनेस, यहाँ तक छोड़ने का कितना बिजनेस है। संडास आणि बाथरूमची भरपूर व्यवस्था केली आहे, पण त्याचा यूज न करता लोक उघड्यावर बसत आहेत। हे एक निष्काळजीपणा इथं लय होऊन चालला। म्हणजे संडासची व्यवस्था केली आहे, बाथरूमची व्यवस्था केली आहे, पाहू शकता तुम्ही हर एक सेक्टरमध्ये। आणि वेगवेगळ्या प्रकारचे संडासही आहे, एक हा संडास आहे कोंबडा संडास आणि एक साधा पण आहे, तरीही अव्यवस्था होऊन राहिली। पाण्याची व्यवस्था खूप सारी आहे। अश्वद्वार, इथं द्वाराचे पण वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळ्या सेक्टरचे वेगवेगळे द्वार आणि हे अश्वद्वार आहे। कुंभमेळ्याच्यानं लय लोकांना रोजगार भेटून राहिला। कोणी लिंबाच्या काळात तोडून विकून राहिलं दानतूंसाठी, कोणी बाटला विकून राहिलं पाणी नेण्यासाठी, गंगाजल नेण्यासाठी, कोणी काही कोणी खूप काही विकत आहे। म्हणजे रोजगार सगळ्यालाच भेटत आहे। सर्कसवाल्याला तर रोजगार भेटला, नाही तर सर्कस कोण दाखवत होतं गावात, आजकाल सर्कस दाखवणं बंद झालं ना। सो इकडं ऊसाचे रसवंती आहे आणि इकडं काय भागवत काहीतरी आहे। चिलमचा रोजगार भेटला, तुम्ही विचार करू शकता कधी चिलमचा रोजगार भेटेल म्हणून। ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? पहिले आपण तिकडं जरासं घाटाकडून येऊ आणि थोडं आपली झोपण्याची राहण्याची व्यवस्था पाहू काय आहे तर।
हे बाबा आहे म्हणते बाबा अंतर्त्राण, विश्वप्रसिद्ध दैविक चिकित्सक। दिव्य स्पर्श से बड़े बड़े रोग चुटकियों में ठीक, जहाँ विज्ञान हार मान ले वहाँ बाबा का चमत्कार। 100% सच्चा और प्रभावशाली उपचार। क्या आपको बनी अपनी बीमारी का कोई हल नहीं मिल रहा? आज ही बाबा अंतर्त्राण से संपर्क करें और अपने जीवन को स्वस्थ करें, खुशहाल बनाए। आता हे आहे म्हणते बाबा, यांच्या स्पर्शाने कोणतीही बिमारी ठीक होते म्हणून। सो हे आहे ते बाबा, यांच्या स्पर्शाने कोणतीही बिमारी ठीक होते म्हणते। तर काय खरं काय खोटं आपल्याला नाही माहिती, पण असं हे लिहून आहे बा याच्यासोबत पॉम्पलेटवर। तर भाई हे आहे रबडीवाले महाराज, पूर्ण महाकुंभ रबडीवाले महाराज। आणि हे रबडी जी बनवणं चालू आहे। हरवली नाही पाहिजे म्हणून नवीन तरकीब, दोरी बांधून चाललं। तर भाई नमस्कार, मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील। स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो सकाळपासून तुम्ही पाहिलंच आहे, मी ट्रेनमधून उतरत आहे, ट्रेनमधून जात आहे, क्राऊडमध्ये घुसत आहे, यात्रेमध्ये येत आहे, नागासाधू दाखवत आहे, सगळं काही पाहिलं। पण मला सांगायची गोष्ट म्हणजे महाकुंभ खूप मोठा आहे, खूप काही आहे महाकुंभात पाहाजोगतं। ते मी आता पाहत आहे, अनुभवत आहे सकाळपासून आत्तापर्यंत सायंकाळपर्यंत। आणि मी इकडं आंघोळ पण केली या घाटावर, ह्या संगम घाटावरती। सो आणि पलीकडल्या साईडनी आंघोळ आता कोणीच करत नाही आहे आजच्या दिवस, आणि उद्या पण नाही करणार आहे असं माहिती पडलं। की उधर के साइड से सिर्फ साधू संत नहाने वाले हैं, स्नान करेंगे असं सांगत होते मला, एक काका सांगत होते, आणि खूप काही दोघं तिघं सांगत होते। मग आता उद्याची तर तारीख महत्त्वाची आहे स्नानाची, असं मी ऐकत आलो नेहमी आत्तापर्यंत तरी, आत्ताही। तर मग आता उद्या कशी आंघोळ करायची, काय करायचं हे आपण उद्याच्या व्हिडिओत पाहू, आणि आजचा काही स्ट्रगल जो आहे तो पाहू, बाकी काही नाही। ते आपले मित्र बिछडलेले परत भेटले। सो आता आम्ही इथं बसून होतो, आता काय करायचं, कसं कुठं जायचं, काय काय प्लॅन करायचा ते आता आम्ही ठरवणार आहेत। तसं पण उद्या तिकडलं सगळं काही बंद राहणार आहे, हनुमान मंदिर तिकडल्या घाटावरचं, प्रयागराजमधलं हनुमान मंदिर दाखवतो तुम्हाला। हे आहे हनुमान मंदिर, सो तिकडलं बंद राहणारच आहे, म्हणून नाही का आताच आम्ही कुठं इकडं एक मंदिर आहे मोठं, तिथं जाणार आहे वाटते, किंवा नवीन काही प्लॅन आहेत। सो बाकी काही नाही। अशी ही आहे गंगा मैया, जी निर्मळ आणि स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ, काही कचऱ्याचा डागही नाही दिसत आहे, तुम्हाला पाहू शकता तुम्ही पण। आणि लाईनची पण खूप चांगली व्यवस्था केली गेलेली आहे इथं। सो या पुढं एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा। धन्यवाद।